तुम्हाला वाटतं की क्रेडिट कार्डचं मिनिमम ड्यू भरलं म्हणजे तुमचं बिल क्लिअर झालं? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की एक छोटीशी चूक तुमचं हजारो रुपयाचा अतिरिक्त खर्च लावू शकते. आपण समजून घेणार आहोत की क्रेडिट कार्डवर फक्त मिनिमम ड्यू भरल्यास नेमकं काय होते. बरेच लोक आर्थिक अडचणीत असल्यामुळे पूर्ण बिल भरू शकत नाहीत आणि फक्त मिनिमम ड्यू भरतात, पण त्यांचे परिणाम काय असतात हे फार कमी लोकांना माहीत असते. सर्वात आधी समजून घेऊया मिनिमम ड्यू म्हणजे काय. तुमच्या क्रेडिट कार्डचा एकूण बिलातील एक छोटासा भाग, साधारणतः 5% किंवा बँकेने ठरवलेली रक्कम, याला मिनिमम ड्यू म्हणतात. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं बिल 20,000 असेल आणि मिनिमम ड्यू हे 1,000 रुपये असेल, तर तुम्ही फक्त 1,000 रुपये भरून तुमचे 19,000 पुढच्या महिन्यात ढकलू शकता. हे ऐकल्यावर सोपं वाटतं, पण खरी अडचण इथून सुरू होते, कारण उरलेल्या 19,000 वर बँक व्याज आकारायला सुरुवात करते. हे व्याज साधं नसतं. अनेक क्रेडिट कार्डवर महिन्याला 3 ते 4% पर्यंत आणि वर्षाला 36 ते 48 पर्यंत व्याज लागू शकते. इतकंच नाही तर नवीन खरेदीवर मिळणारा इंटरेस्ट फ्री पिरियड देखील संपतो. म्हणजे तुम्ही पुढे कार्डने काहीही खरेदी केली तर त्यावर रकमेवर लगेच व्याज लागू शकते. आता विचार करा, दर महिन्याला फक्त मिनिमम ड्यू भरत राहिला तर मूळ कर्ज कमी होण्याऐवजी व्याज वाढत राहते. अनेक लोक वर्षानुवर्षे क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या चक्रात अडकून राहतात. म्हणूनच मिनिमम ड्यू भरणे म्हणजे कर्ज संपवणे नाही, तर फक्त लेट पेमेंट टाळणे आहे. एक फायदा नक्कीच होतो, तो म्हणजे मिनिमम ड्यू भरल्यास, उशिराने पेमेंट केल्यास दंड आणि काही प्रमाणात क्रेडिट स्कोअरवर होणारा तात्काळ परिणाम टाळता येऊ शकतो, पण व्याज मात्र सुरूच राहते. मग योग्य पर्याय कोणता? शक्य असेल तर प्रत्येक महिन्याला फुल आउटस्टँडिंग बिल वेळेवर भरा. जर आर्थिक अडचण असेल तर बँकेशी बोलून EMI कन्व्हर्जन किंवा बॅलन्स कन्व्हर्जन सारखे पर्याय विचारात घ्या. यामुळे व्याजाचा भार कमी होऊ शकतो. लक्षात ठेवा, मिनिमम ड्यू हा पर्याय नाही, फक्त तात्पुरता दिलासा आहे. क्रेडिट कार्ड वापरताना पूर्ण बिल वेळेवर भरण्याची सवय लावा आणि अनावश्यक व्याजापासून स्वतःला वाचवा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आर्थिक माहितीसाठी माहिती लेखला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.